मिठागर संघाचे बॅट्समॅन दोन्ही बॅट्समॅन नाव मिठागर संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचे. सावली गोपाल आणि मडाले खुर्द टॉस साठी बोल. सावली गोपाळ आणि मडाले खुर्द या दोन्ही कन्या नायकांनी या ठिकाणी यायचे टॉससाठी. पुढील होणारा सामना सावली गोपाल वर्सेस मडाले खुर्द. जिद्दी यांचा लिहून घे जिद्दी बॉईज मडाला. हां स्ट्राईकला कोण आहेत स्ट्राईकला रतीश फलंदाज आणि रतीशनं आपल्या खेळण्याकडे कट केलेल्या चेंडूवरती एक धाव साहजिकच घेतलेली आहे. दुसरी धाव काढायला पाहतोय. दुसरी धाव चोरली. 2 धावा घेतलेल्या त्या चेंडूवरती रतीश यानं आपल्या खात्यामध्ये भर. धावसंख्या झालेली आहे ती 16. धावसंख्या 16. पुन्हा एकदा रतीश उंच असा बांधायचा आणि पुन्हा एकदा मिडऑनच्या दिशेनं पुशअप केलेला चेंडू खूपच बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अगदी चांगल्या पद्धतीचं बॅटच्या पट्ट्यामध्ये घेऊन चेंडू सीमारेषा पार करतोय तो रतीश. आपल्या टीमसाठी चांगलं योगदान देतोय रतीश उंच असा बांधायचा. गोलंदाज तयार फलंदाज तयार आणि मात्र चेंडू उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाही आहे. चेंडू विकेट किपरच्या हातात आणि षटक मात्र संपलेला आहे. 1 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती किती झाली बघ. लक्ष झाले 22. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 22. रतीश चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. पहिल्या षटकामध्ये 22 भरपूर चांगल्या पद्धतीने बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतंय ते आपल्याला मिठागर संघाकडून बॅट्समन रतीश यांच्याकडनं. 5 बॉलचा एक षटक पुढील होणारे सामने हे 5-5 चेंडूंचे 3 षटक खेळले जातील. याचा प्रत्येक कन्या नायकाने नोंद घ्यायची आहे. आणि आज जो चेंडू मारलेला मेड विकेटच्या दिशेनं किती 4 धावा. सीमारेषा पार चेंडू चांगल्या पद्धतीने मारलेला चेंडू होता. सीमारेषा पार झाला. धावसंख्येमध्ये भर झालेली आहे. धावसंख्या 26 आणि पुन्हा एकदा फाईन लेग स्क्वेअरला चेंडू पुन्हा एकदा कट केलेला. किती धावा 6 धावा. षटकार. उत्कृष्ट पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळते आपल्याला या बॅट्समॅन कडून. काय नाव आहे त्याचं काय नाव राहुल पाटील. चांगल्या पद्धतीचं 2च चेंडू मात्र खेळले. 2 चेंडूमध्ये 10 धावा. चांगल्या पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळते आपल्याला राहुल यांच्याकडून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि त्याचाच पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न होता परंतु विकेट किपरच्या पाठीमध्ये जाऊन चेंडू तोपर्यंत एक धाव किती दुसरी धाव काढायला पाहतोय. किती धावा विकेट किपरच्या पाठीमागे 4 धावा. सीमारेषा पार चेंडू 4 धावा. धावसंख्या 36. चांगल्या प्रकारचं बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळते आपल्याला भालगाव मिठागर संघाकडून. मिठागर संघाचे दोन्ही सलामीचे बॅट्समन या ठिकाणी स्क्रीनवरती रतीश आणि राहुल. आणि गोलंदाजीसाठी कोण आहे गोलंदाजीसाठी विकेटचं आणि हा चेंडू मध्ये बॅटच्या पट्ट्यामध्ये घेण्याचा प्रयत्न होता. समोरच्या दिशेनं थोडंसं मारलं होतं क्रीजच्या बाजूने. तोपर्यंत एक धाव घेतलेली आहे. एका धावावरती समाधान. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा. हा चेंडू मार
मात्र पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर उत्कृष्ट पद्धतीची बॅटिंग पहिला मिळते आपल्याला. चेंडू द्या 6 धावा. 5 चेंडू झालेले आहेत. दुसऱ्या षटकामधील 5 चेंडू पूर्ण. चला शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामध्ये आणि हा चेंडू मात्र उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू होता. ऑप्शनच्या जवळून जाणार चेंडू. तोपर्यंत 2 धावा मात्र साधिकच घेतलेले आहेत. रनिंग मिडून विकेट तिसऱ्यासाठी नाही. 2 धावण्याचे समाधान. धावसंख्या 38 झाली असेल ना. 38 45 धावसंख्या 45. चांगल्या प्रकारची धावसंख्या. 2 षटकानंतर धावसंख्या 45. उत्कृष्ट पद्धतीची फलंदाजी. 2 षटकामध्ये 45. जवळजवळ 22.5 धावांचं एवढं ॲव्हरेज पकडून खेळतात ते मिठागर संघाचे बॅट्समॅन दोन्ही. सलामीचे आलेले रतीश आणि राहुल. चांगल्या पद्धतीची बॅटिंग. षटकसाठी कोण येतोय? षटक ऋतिक. वैयक्तिक पहिलं षटक संघाचं. तिसरं षटक पाहूया. अगदी जवळजवळ 4.5 ते 5 फुटी उंचीचा असा गोलंदाज तिसऱ्या षटकसाठी. आणि हा चेंडू मात्र हलक्याशात बॅटने कट केलेला चेंडू. एकाच धावावरती समाधान. एकच धावावरती समाधान मानलं राहुल यांना. आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये भर, संघाच्या खात्यामध्ये भर. संघाची खाते धावसंख्या झालेली होती किती? 46. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऋतिकचा आणि हा चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेनं. मिड विकेट आणि मिडांच्या मधून काढलेला चेंडू. षटकार. उत्तुंग षटकार. दे षटकार. 2 धडका षटकार. आणि हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. पंचांचा निर्णय मानायचा आहे. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. निर्धाव घोषित. नावाजलेले पंच आहेत त्यामुळं चांगल्या पद्धतीचं पंचांचं काम पाहत आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऋतिकचं आणि हा चेंडू मात्र पायावरती दळून बाद. सावली गोपाळ याने टॉस विन केलेला आहे. आपला निर्णय घोषित करायचा इकडे सांगायचा आहे आम्हाला. सावली गोपाळचं कडनं नायक असेल त्याने लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि बॅटिंगचं आमंत्रण दिलेलं आहे. तो जिद्दी बॉईज मडाळे. जिद्दी बॉईज मडाळे संघाच्या कडनं नायकांनी आपल्या बॅटिंगसाठी तयारी ठेवायचं आहे. आणि हा सुद्धा चेंडू उत्कृष्ट पद्धतीचा बाद होऊन परततोय. बॅटची कडा घेऊन विकेट किपरने चेंडू पकडलेला आहे. फलंदाज बाद होऊन परततोय. त्याची जागा घेण्यासाठी कोण येत आहे पाहूया. कोण आलेला आहे बॅट्समॅन नवीन? साहिल. चला आणि हा सुद्धा चेंडू पाहूया. काय निर्धाव चेंडू. पंचांचा निर्णय. अमित गुरुले याचकडून 1000 रुपये जेबीसीसी बॉईडला देणगी आलेली आहे. त्याचप्रमाणे जेबीसीसी क्रिकेट क्लब साठी 1000 रुपयाचं
देणगी म्हणून अमित गोरिवले माजी क्रिकेटपटू संपूर्ण क्रिकेटपटूंना सहाय्य करणारे अमित गोरिवले यांनी 1000 रुपयाची देणगी आमच्या जेबीसीसी साठी आलेली आहे. त्याबद्दल आमच्या सर्व जेबीसीसी क्रिकेट क्लब कडून अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. पाणी कसं घेऊन जातो बरोबर आहे ना. पाणी नाही घेऊन जाऊ शकत बघू ना. पाणी नाही मग घेऊन जायचं. आता तो किसना पण घेऊन जायचं पाणी. वाकेश्वर किल्ला या संघाचे आणि स्वयंसेवकांसाठी संधी आहे आणि प्रेक्षकांसाठी संधी आहे की बाउंड्रीच्या बाहेर एक हातामध्ये जो कॅच पकडेल त्याला 5 वडापाव मंगेश कांबळे यांच्याकडून वाकेश्वर किल्ल्यासाठी 53 धावांचं आव्हान. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. लवकरात लवकर करणं नाही कारण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मिठागर संघाचं करणं नाही असेल त्यांनी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. धावसंख्या चांगल्या प्रकारे आपलं उभारलेली आहे. आता आपण क्षेत्ररक्षण लावून चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 53 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते मिठागर संघानं. वाकेश्वर किल्ला समोर वाकेश्वर संघाचे बॅट्समॅन दोन्ही यायचे आहे लवकरात लवकर स्क्रीच वरती. वाकेश्वर संघाचा प्रतिनिधी या ठिकाणी कोण असेल तर पाठवायचं आहे. वाकेश्वर संघाचा प्रतिनिधी या ठिकाणी यायचं आहे आणि त्याचबरोबर मिठागर संघाचा प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी यायचा आहे. सांगते विराज ठाकूर वैयक्तिक पहिलं षटक आपल्या मिठागर संघाकडून विराज ठाकूर आणि बॅटिंग साठी नॉन स्ट्राईक साठी कल्पेश आणि स्ट्राईक साठी प्रसाद. पहिला चेंडू आणि चेंडू उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजला काही नीट काही समजलेलं नाहीये. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव घोषित चेंडू मिठागर संघाकडून. गोलंदाज वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय. पहिल्या षटकामधील पुढील चेंडू दुसरा चेंडू टाकणार पुन्हा एकदा बॅट्समॅन तयार आणि हा चेंडू मात्र वाईड बॉल. स्केअर घोषित चेंडू. धावसंख्यामध्ये भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 3 1. धावसंख्या 1. पुढील चेंडू पुन्हा एकदा. गोलंदाज तयार फलंदाज तयार आणि हा चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेनं आलेला चेंडू. किती 6 धावा उत्तुंग षटकार. झलकदार असा षटकार आपल्या बॅटच्या पट्ट्यातून. 6 धावा 7 धावा झालेल्या आहेत फलकावरती. आपल्या बॅटच्या पट्ट्यामध्ये घेऊन सीमारेषा पार चेंडू
टाकलंय त्याच्यात आता कान टाकलंय ना विराज यांचा आणि हा चेंडू मात्र समोरच्या दिशेने कटवलेला चेंडू बाउंड्री लाईन वरती अडवलेला आहे तोपर्यंत एकच धावावरती समाधान चांगल्या पद्धतीचं फिल्डिंगचं प्रदर्शन पहिलं मिळते आपल्याला निरागर संघाकडून दमलाग चला लेफ्ट हँड बॅट्समॅन कोण हा बॅट्समॅन कोण आहे कल्पेश उंच असा बांध्याचा जवळजवळ 6.5 फूट ते 6 फूट उंचीचा सरळ बांध्याचा सीधा आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार गोलंदाज बॅट्समॅन तयार अंगावरती चेंडू स्केच वरती पाहूया काय होत आहे ते एम्पायर कडे दाद एम्पायरने फेटाळलेली आहे एक धावसाची कथी मिळालेली आहे धावसंख्या झालेली आहे ती 9 वैयक्तिक निरागर संघाकडून विराज यांच्याकडून पहिला षटक पहिल्या षटकामधील पुढील चेंडू 4 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत 5वा चेंडू विराज यांचं पुन्हा एकदा बॅट्समॅन तयार आणि मात्र वाईड बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता चेंडू वाईड बॉल अतिरिक्त धावसंख्येची वाढ धावसंख्या झालेली आहे ती 10 चला पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅट्समॅन तयार आणि उंच असा जवळ 37 फूट आणि चांगल्या प्रकारे चेंडू पकडलेला आहे बिटागर संघाकडून क्षेत्ररक्षकाकडून जेल बांधून परततोय वाकेश्वर किल्ला संघाचा बॅट्समॅन परततोय त्याची जागा घेण्यासाठी कोण येतोय पाहूया संकेत आपल्या टीम साठी काय करतोय पाहूया वाकेश्वर किल्ला संघाकडून संकेत नवीन आलेला बॅट्समॅन आणि गोलंदाजीसाठी मिठागर संघाकडून विराज वैयक्तिक आपलं पहिलं षटक संघाचं पहिल्या षटकामधील शेवटचं चेंडू ना शेवटचं चेंडू विराज पुन्हा एकदा आणि हा चेंडू पुन्हा एकदा मिडविकेटच्या सीमारेषेच्या बाहेर षटकार 6 धावा चांगल्याच्या बॅट मध्ये आलेला चेंडू आल्या षटकार आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार एक षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 16 चांगल्या पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन 1 डाऊन साठी आलेला हा फलंदाज वाकेश्वर किल्लाकडून आपल्या किल्ल्यासाठी चांगली मजबूत खेळी करून पहिल्या चेंडूवरती षटकार 6 धावा 53 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे समोर एक षटकामध्ये 16 37 धावा पाहिजे 12 चेंडूमध्ये 12 चेंडू 37 धावा दुसऱ्या षटकसाठी सागर वैयक्तिक आपलं पहिलं षटक संघाचे दुसऱ्या षटकामधील पहिलाच चेंडू 15 पावलांचा रनअप चला पुढील चेंडू टाकणार पुन्हा एकदा बॅट्समॅन तयार लेफ्ट हँड आणि हा पाहूया
झेल बारून परततोय बॅटची कडा देऊन विकेट किपरच्या हातात चेंडू चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण विकेट किपिंग द्वारा फलंदाज बाद होऊन परततोय ऋतिक नवीन आलेला बॅट्समॅन ऋतिक चला लवकरात लवकर बॅट्समॅन आपली रनिंग करायचं आहे आपल्याला आपण सहकार्य करायचं आहे पाठीकडे लक्ष दे पाणी कोण घेऊन जात पाणीतलं ऋतिक पहिल्या चेंडूवरती आपल्या बाद करून परततोय आणि हा मात्र चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू होता निर्धाव घोषित ना निर्धाव चेंडू ऋतिक पुन्हा एकदा तयार आणि मिडल स्टंप उकडून टाकलेला आहे गोलंदाजानं चपळ गतीनं गोलंदाजी करत हलक्याशा हातानं चेंडू टाकला आणि फलंदाजाला बाद केलं चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते आपल्याला मिठागर संघाकडून गोलंदाजी चांगल्या पद्धतीची चला वैयक्तिक पहिलं षटक संघाचं दुसरं षटक दुसऱ्या षटकामध्ये पुढील चेंडू पुन्हा एकदा तयार आणि हा चेंडू मात्र झेलबाद चांगल्या पद्धतीची रनिंग जवळजवळ 35 फूट धावत येऊन कॅच पकडलेले आणि आपल्या टीमला योगदान केलेल्या मिठागर संघाकडून चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षकाकडून आणि आता झेलबाद होऊन परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी येत आहेत मिराज सागर गोलंदाज सागर वैयक्तिक आपलं पहिलं षटक संघाचं दुसरं षटक दुसऱ्या षटकामध्ये पुढील चेंडू कितवा चेंडू आहे पाचवा चेंडू टाकणार पुन्हा एकदा आणि चांगल्या पद्धतीचा चेंडू होता फलंदाजच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाही याची सीधा विकेट किपरच्या हातात निर्धाव होतील चेंडू निर्धाव घोषित आणि हा सुद्धा चेंडू उत्कृष्ट पद्धतीचा फलंदाज यांना काही तो समजत नाहीये चांगलं षटक नाही एक वाईट बॉल घेतला ना मैदानावर आणि 3 विकेट चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं आपल्याला मिठागर संघाकडून गोलंदाज सागर यांच्याकडून वाईट बॉल टाकला एक वाटतं ना धावसंख्या 16 आणि हा सुद्धा चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू होता 5 चेंडूमध्ये 37 धावा 5 चेंडूमध्ये 37 धावा औपचारिकता फक्त औपचारिकता खाली या मनोरंजनात्मक असा खेळी करण्यासाठी स्वयंसेवकांनी त्या ठिकाणी पकडली काय
एक हातामध्ये कॅच पकडलेली आहे. मंगेश कांबळेकडून 5 वडापाव मिळतील. हा मिळणार पक्क मिळणार. 5 वडापाव मिळणार मंगेश कांबळे यांच्याकडून. नाही आता तिथेच आहे, तिथे ताबडतोब भेटतात, त्याचा धंदा आहे. हा चला पुढील चेंडू आणि हा चेंडू सुद्धा पकडण्याचा चान्स आहे. एका हातामध्ये नाही आहे, सुटलेला आहे. चान्स सोडलेली आहे. लागोपाठ मिळणार होतं. 5 वडापाव मात्र तिथे मिळणार आहेत. त्या क्षेत्ररक्षकाला कोणा होता त्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगल्या पद्धतीचं ही संधी ठेवलेली आहे आपल्या सगळ्यांसाठी, प्रेक्षकांसाठी, स्वयंसेवकांसाठी. त्या ठिकाणी स्वयंसेवक सुद्धा राहो आणि या चांगल्या पद्धतीचा धावसंख्या. हा लगेच तोच कर पहिला एंट्री घे बाबा, घे आले पैसे घे आता त्यांनी देऊ त्यांनी. आणि मिठागर संघ विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. सावळी संघाने लवकरात